श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर या गोष्टी नक्की घडतात देखील करतात. आपण त्यांची सेवा करत असतो. आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत. स्वामी महाराजांनी जे काही आपण सेवा करतो, तोडकी असो ओळखी असो, कशाही पद्धतीने सेवा करतो, स्वामी महाराज ती सेवा स्वीकारतात. पण शुद्ध अंतकरणाने केलेलीच सेवा महाराज स्वीकारतात. शेवटी हा एकच तुमच्या पुढे पर्याय आहे की जेवढी तुम्ही शुद्ध अंतकरणाने आणि निस्वार्थपणाने सेवा करताल तीच सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आणि स्वामी महाराज योग्य ते फळ त्याच देतात असतात आपल्याला. आपण थोडी जरी सेवा केली, भरपूर साऱ्या सेवा आहेत, पण त्या सेवेतली थोडी जरी सेवा आपण स्वतः घेऊन आपल्या या दोन्ही हाताने जरी केली आणि स्वामींचं नामस्मरण करा किंवा पारायण करा, पण ते पारायण किंवा नामस्मरण करताना शुद्ध अंतकरण असलं गरजेचं आहे. तर स्वामी महाराज ती म्हणजे सेवा स्वामी स्वीकारत असतात. फक्त निस्वार्थपणा केलेली स्वामींना आवडते, पवित्र मनाने केलेली सेवा स्वामी महाराजांना आवडते. कारण आपले स्वामी महाराज फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेलेले आहेत. सर्वात जास्त काय आवडते त्यांना तर निशंक मनाने केलेली भक्तीच हीच त्यांना प्रिय आहे. मग ती सेवा लहान असो किंवा मोठी, तुम्ही सगळ्यात लहान सेवा पण करा. तशी तर लहान आणि मोठी कोणती सेवा नसते. सगळ्यात म्हणजे शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते. एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला. तर आपण सतत महाराजांची सेवा करत असतो. सेवा करताना आपण आपल्या स्वामी महाराजा समोर बसूनच सेवा करायची आहे आणि आपण करतो देखील. आपण स्वामी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये असतोच. सगळ्या स्वामी भक्तांच्या घरी नक्की स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती दोन्हीतून कोणतीही एक गोष्ट आपल्या घरी असायलाच पाहिजे आणि असणारच असं मला वाटते. कारण आपण सगळे स्वामी भक्त आहोत. कारण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये हे फोटो स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर साक्षात स्वामी महाराज आपल्या घरामध्ये वास करतात. याच्यापेक्षा मोठं भाग्य आपल्याला कोणतंच नाही. कारण आपल्याला याचे म्हणजे एवढं मोठं भाग्य मिळालं आहे की स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याचं आणि साक्षात स्वामी महाराज आपल्या घरामध्ये राहतात, चराचरामध्ये वास करतात. आपल्या घरामध्ये राहून आपल्या घरात त्यांचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं की त्यांचा भक्त कसा राहतो, काय संकट आहेत हे देखील स्वामी महाराजांना सगळं समजतं. आपल्याला खूप मोठी संधी आहे स्वामी महाराजांची सेवा करण्याची. आपल्याला ते भाग्य लाभलेलं आहे. काही म्हणजे आपण आदल्या वर्षी काहीतरी आपल्या जन्मी आपण काहीतरी पुण्य केलं असावा तरच या जन्मी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करण्याचं किंवा नामस्मरण करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. पण आपण ते करणं गरजेचं आहे. नुसतं सेवा ऐकायची किंवा सेवा हो करू असं म्हणून जमत नाही. करावी लागते. केल्याने आपल्याला फळ मिळतं. पण आपण करणं गरजेचं आहे. कारण स्वामी महाराज आपल्या घरात असतील तर आपल्या चराचरामध्ये स्वामींचा वास आहे. आपल्या ओठावरती जरी नामस्मरण आलं तरी स्वामी आपल्या अंतकरणात आहेत असं देखील आपल्याला वाटत आहे आणि असतात. पण स्वामी महाराजांचा फोटो आपल्या घरात योग्य त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांचा फोटो आणतो आणि किंवा मूर्तीचं स्थान तर योग्य ते आपल्या देवघरातच आहे. पण ज्यावेळेस आपण फोटो एखादा खरेदी करतो किंवा आपल्याला कोणी फोटो देतं स्वामी महाराजांचा, मग तो आपण योग्य त्या ठिकाणी ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की हा फोटो कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला असतो किंवा काहींच्या घरामध्ये तर बेडरूममध्ये सुद्धा हा फोटो ठेवतात स्वामी महाराजांचा. तर ते चुकीचं आहे. स्वामी महाराजांचा योग्य ते जागेवर फोटो ठेवणं गरजेचंच आहे. आपल्याला त्यांची जागा बेडरूम किंवा एखाद्या कोपऱ्यात नाही तर आपल्या हृदयात देखील आहे. कारण स्वामी महाराजांना आपण एक आपलं सर्वस्व मानतो आणि स्वामी महाराजांची सेवा करतो. बऱ्याचशा आपल्या अडचणी स्वामी महाराज आपल्या दूर करतात. आपण त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवून आपण त्यांची सेवा करत असू तर आपल्या स्वामी महाराजांचे सुद्धा योग्य ते म्हणजे त्यांना योग्य ते ठिकाणी त्यांना ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा फोटो आपल्याला योग्य ते आपल्या देवघरातच स्वामींचं स्थान आहे. त्यामुळे आपण आपल्या महाराजांचा फोटो देवघरातच ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्यांचा फोटो ठेवू नका किंवा बेडरूममध्ये ठेवू नका. स्वामींचा फोटो आपल्या देवघरातच असायला हवा आणि देवघरातच ठेवायचा आहे आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं सारामृतचं पठण करतो त्यावेळेस आपण नवीन पुस्तक खरेदी केलेलं असतं किंवा गुरुचरित्र या ग्रंथाचं आपण
म्हणजे पुस्तक खरेदी केलेलं असतं, तर आपण हे म्हणजे जे ग्रंथ आहे तो कुठेतरी ठेवलेला असतो, तो म्हणजे तसंच त्याला न पीस नाही झाकत किंवा आपण एखाद्या कपड्याने सुद्धा झाकलेला नसतो काही ठिकाणी, पण असं करू नका. त्या ग्रंथ इतका पवित्र आहे, 5वा वेद मानला जातो आणि त्यातल्या त्यात गुरुचरित्र तर हा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. त्यासाठी तुम्ही एखादा नवीन तुमच्याकडं म्हणजे कपडा नसेल तर तुम्ही एखादा पीस घ्या आणि पिसामध्ये हा ग्रंथ गुंडाळून आपल्या देवघराच्या बाजूला ठेवा. सारामृताचं सुद्धा तेवढं स्थान आहे, कारण सारामृत हे स्वामींचा आत्मा आहे. त्यामुळे सारामृत या ग्रंथाला सुद्धा तुम्ही पिसामध्ये किंवा एखाद्या वस्त्रामध्ये ग्रंथ ठेवायचा असतो आणि तो आपल्या देवघराच्या बाजूला ठेवा. एखाद्या पाटावरती तुम्ही हे आपले दोन्ही ग्रंथ ठेवायचे आहेत. आपली जपाची माळ ह्याला सुद्धा योग्य ते स्थान किंवा योग्य ते जागा देणं गरजेचं आहे. कुठेही अडकून ठेवू नका. तिलाही देवघरामध्येच आपल्या जपमाळ जे आपण नामस्मरण करतो स्वामी महाराजांचं, तिलाही त्याही माळेला आपण देवघरातच ठेवायचं आहे. दररोजच्या दररोज पूजा करायची आहे आपल्याला त्या आपल्या जपमाळीची. त्याचबरोबर जर एखाद्याला म्हणजे जागेच्या अभावी जर एखाद्याकडे म्हणजे छोटंसं घर असेल तर त्यांनी काय करावे, जर स्वामी महाराजांचा फोटो आपण हॉलमध्ये लावलेला असेल तर दररोजच्या दररोज ते फोटो पुसायचा आहे स्वच्छ कपड्याने आणि अष्टगंध लावायचा आहे. दररोज अगरबत्ती आरती ओवाळायची आहे त्या फोटोची. तर हे तुम्हाला दररोज करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घरामध्ये जे काही अन्न आपण शिजवतो, भात चपातीवर आपण जे स्वतः अन्न खातो म्हणजे चपाती असो, भात भाकरी भाजी पोळी, ते रोजच्या रोज स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की स्वामीच्या अगदी जवळच्या आहेत आणि स्वामी महाराजाच्या सेवेत असाल तर नक्कीच ह्या छोट्या छोट्या गोष्टी करणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. त्या स्वामींना खूप आवडतात. छोट्या गोष्टीतूनच तुम्हाला मोठ्या गोष्टीकडे जायचं असतं. त्यासाठी आपल्याला आधी ह्या छोट्या छोट्या गोष्टी स्वामी सेवेत असाल तर करणं गरजेचं आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.